प्रहारी न्यूजच्या या गप्पांगणामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। निवडणुका झाल्या महापालिकेच्या, त्याचा महानिकाल लागला, दिवसभर महाविश्लेषण सुद्धा झालं आणि आमच्या सगळ्या पत्रकारांची जमात असं आम्हाला जरा वाटलं की आता थोडं रिलॅक्स होता येईल, जरा छान बसून चहा वगैरे पिता येईल, छान पेपर हातात असेल, वाचायला वेळ मिळेल। पण कसलं काय, दिवसभरात अशा काही घडामोडी घडतायत की त्याच्यामुळे आमचं हे स्वप्न दिवास्वप्न अजून राहील असंच वाटतंय। पण अशा काही घडामोडी आहेत ज्या बऱ्याच चर्चांना, बऱ्याच गप्पांना तोंड फोडत असतात। तर अशा काही घडामोडींबद्दल आज आपल्याला गप्पा मारायच्या, चर्चा बिर्चा करायची नाही, कारण चर्चा विश्लेषण म्हटलं की त्याला एक फॉर्मल कोंदण येतं। प्रसन्न हो प्लीज, काल सकाळी आपण आलो होतो सगळे आणि मला माहिती आहे सगळ्या चॅनलमध्ये सगळे 5-6 वाजता आले असणार। तूही काल रात्री उशिरापर्यंत आपण सगळ्या चॅनल मधले राहिलेलो असतो, त्यामुळे आता वगैरे काही नाही, मध्येच मला कंटाळा तर मी सरळ हँडओव्हर करणार, मी शांत बसणार। नो चर्चा, काही नको। गप्पा मारायच्या म्हटल्यानंतर आता आपल्या पत्रकारांची जमात तशी बरेच सगळेजण आपल्याला टोमणे बिमणे मारतच असतात, त्याच्यामुळे आता कळीचा मुद्दा उकळून काढायचा म्हटलास तर आत्ताच उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की देवाची कृपा झाली किंवा सगळं काही नीट झालं तर आमचा महापौर बसेल। गणित चाललेली असणार आहेत त्यांच्या डोक्यात। हो, आता आपल्याबरोबर भाऊ तोरसेकर सुद्धा जॉईन होत आहेत, त्यांना विचारू देवाची कृपा कशी असणार आहे। मला अशी शंका वाटते, मृणाल मॅडम पण आहेत, आपले सहकारी पण आहेत, देवाची कृपा म्हणजे देवा जो भूतलावरचा भूदेव देवा आहे तो, का शिंदेना अचानक उपरती होईल की आपण सगळे एकच, मग ते शिंदेना ठाकरेंना जॉईन होतील आणि मग भाजप विरोध म्हणून सगळे एकत्र येतील एमआयएम सकट आणि आकडा गाठील, असं काही होणार देवाची कृपा म्हणजे देवा भाऊची कृपा, देवाची कृपा, भूदेवाची कृपा की स्वर्गलोकीच्या देवाची कृपा माहित। पण ते देवा आपल्याला कोट अनकोट करून ठेवायला लागणार आहे। आता देवा भाऊची कृपा जर हवी असेल तर पहिल्यांदा दरवाजे उघडावे लागतील, चहा पाजावा लागेल। उद्धव ठाकरे तशा जर मानसिकतेत असतील तर फार चांगलं होईल, आपला त्रास वाचेल, मुंबईचा विकास होईल, मधली काही वर्ष गेली असं समजून पुन्हा नव्याने काहीतरी करता येईल। आता उद्धव ठाकरेंना अपेक्षित असलेला देव कोण आहे, तो अल्लाह आहे का, मला माहित नाही। आपण आपल्यासोबत भाऊ तोरसेकर सुद्धा आहेत, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, पण आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत कुठलंही विश्लेषण वगैरे करण्यापेक्षा। भाऊ नमस्कार, पुढारी न्यूजच्या गप्पांगणात आपलं स्वागत। भाऊ सगळ्यात पहिलं म्हणजे आज दिवसभरात म्हणजे कालचं विश्लेषण वगैरे आपण सगळं ठेवून देऊया स्टुडिओमध्ये, आज गप्पा मारताना आज दिवसभरात गप्पांसाठी आपल्याला 2 नेत्यांनी विषय दिलेत। एक म्हणजे शिंदे, त्यांच्या नेत्यांना एका 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवणार आहेत, आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे, देवाच्या कृपेबद्दल ते बोलतायत। तुम्ही काय सांगताय? मला काय कल्पना नाही कुठचा देव आहे काय, मी भाऊ आहे एवढं नक्की, बाकी देव कोण आहे मला माहित नाही। पण गणित नक्की चाललेली असतील। पण एक गोष्ट आहे की नाही, गणित आपल्या डोक्यात असतात, त्यांच्या डोक्यात काय नसतं, ते व्यवहारी असतात। आपण भोळसट असल्यासारखे काहीतरी वागत असतो, त्यांच्या डोक्यात सगळं गणित असतं। मला या सगळ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करायचं आहे, कारण त्यांनी अतिशय महत्वाची हे केली की टक्कर निदान मुंबईत दिली, बाकीच्या महाराष्ट्रात कुठे टक्कर पण झाली नाही, आणि त्यामुळे भाजपला टक्कर देण्याचं काम मुंबईत झालं, तर त्यासाठी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे। आणि त्यामुळे गणित आता काय नाही, सगळं समोर असतो। गेली 1.5 वर्ष आपण सरकार पाडतोय मोदींचं, 240 वर्ष, त्यामुळे आता एक गोष्ट सुरू असेल की महाराष्ट्रात कोण नितीश आहे का नायडू आहे का याचा शोध सुरू होईल, यापेक्षा जास्त काही होईल असं वाटत नाही। एवढं साधं सोपं वाटतंय मृणाल मॅम? भाऊ मला तुमचं जे मत आहे ते खरोखर खूप महत्वाचं आहे की उद्धव ठाकरेंनी टक्कर दिली। महाराष्ट्रात कुठेही कोणीही टक्कर द्यायला शिल्लक राहिलं नसताना उद्धव ठाकरेंनी टक्कर दिली, हे खूप महत्वाचं आहे। जर त्यांचे भाऊ राज त्यांच्या बरोबर आले नसते तर ही टक्कर इतके प्रभावीपणे देता आली असती का उद्धव ठाकरे यांना? देता आली असती। मुळातच काय असतं माहिती का, आपल्याकडे एक प्रॉब्लेम असा असतो की आपण चुका करतो आणि त्या चुका दुरुस्त करत राहतो, याच्यातच आयुष्य संपून जातं। मुळातच राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना वेगळं व्हायला नको होतं। मला आश्चर्य एवढं वाटलं गेल्या 2 महिन्यामध्ये की कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये उद्धव किंवा राज यांना एक प्रश्न विचारला नाही की 2005 मध्ये राज ठाकरे बाहेर पडले, त्यातून त्यांना कुठलं महाराष्ट्राचं हित साधायचं होतं। आज एकत्र आले, त्यातून हित साधायचंय।
मग तेव्हा कुठलं हित साधणार होतं की नंतर हित साधायचं म्हणून आधी वाटोळं करायचं म्हणून वेगळे झाले होते? हा कोणीतरी प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे माझ्या पिढीतले पत्रकार असतील तर विचारला असता, पण आमची पिढी आता आउटडेटेड झाली आहे आणि त्यामुळे असले प्रश्न विचारले जात नाही. नाही, पण एक राजकारण गोष्ट आहे की बोला 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 नाही बोला ना, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करत होता. नाही, त्यामुळे मुद्दा असा आहे ना की पहिली गोष्ट अशी आहे की मला आज गोष्ट आठवते ती बाळासाहेबांची शेवटची टेलिवाईज आपल्या रेकॉर्ड केलेलं जे भाषण होतं 2012 मधलं. त्याच्यात बाळासाहेबांचं एक वक्तव्य फार महत्वाचं होतं की आजपर्यंत तुम्ही मला सांभाळत आणि मी तुम्हाला सांभाळत, याच्या पुढे उद्धव आणि आदित्यला सांभाळा म्हटलं. उद्धव आणि आदित्य सांभाळतील असं म्हटलेलं नाही. आणि मला वाटतं यावेळेला मुंबईकरांनी बाळासाहेबांच्या शब्दाला जागून आदित्य आणि उद्धव यांना सांभाळले. त्यामुळे यानंतर मुंबईकर सांभाळणार नाही एवढं लक्षात घेऊन जर उद्धव आणि आदित्य वागले तर मला वाटतं त्यांचं राजकारण यशस्वी होईल पुढच्या काळात. भाऊ, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही ज्या मुंबईतलं जी कामगिरी आहे भाजपची त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि तुम्हाला असं वाटत नाही का की भाजपने पण थोडं याच्यामध्ये आत्मपरीक्षण करायची गरज होती आणि भाजप अजून जास्त, म्हणजे भाजपने जे सांगितलं होतं की आम्ही 100 मिळवू, शिंदेचे 40 येतील, 140 पर्यंत जाईल, ज्या पद्धतीने हा सगळा प्रचार झाला, तर तुम्हाला असं वाटत नाही का की फक्त ठाकरेंचंच नाही तर भाजपने पण आत्मपरीक्षण करायला हवं असं वाटत नाही? ह्या परीक्षणामधला आत्म कोण आहे मला माहित नाही, कारण हे शब्द वापरले जातात पण करायचं नसतं त्याला आत्मपरीक्षण म्हणतात. हे मी गेल्या 10 वर्षात शिकलो. चांगला होता. आता मला तरी असं वाटतं की मला एक सांगा की 25 वर्ष पुढची भाजपने सत्तेचं स्वप्न सुद्धा बघू नये हे आपण वारंवार दाखवत होतो. त्याचं काय झालं? रोज कोणतरी भरताड काहीतरी खोळ्यासारखं बोलतो. मला पृथ्वीराज चव्हाण यांची दया आली की त्यांना पण आता प्रसिद्धी मिळवण्यासाठी खुळचट बोलावं लागतंय. तर ह्याची मला दया येते ह्या लोकांची. हे काय बोलतात त्याचा अर्थ तरी त्यांना कळतो का? म्हणजे आकडे समोर आहेत. म्हणून मी तुम्हाला 240चं उदाहरण दिलं. तेव्हापासून 1.5 वर्ष उलटून गेलंय. सरकार केंद्रातलं पाडतायत, अनेक पत्रकार पाडतायत. अरे आपण बोलतोय त्याच्यावर आपला तरी विश्वास आहे का ह्याचा विचार करा ना. आता दुसरी गोष्ट, भाजपने निदान गेल्या वेळेपेक्षा पुढे गेले तर मग बाकीच्यांचं काय, त्यांनाही प्रश्न विचारला पाहिजे. आत्मपरीक्षणकडे इतके जग शहाणं झालंय. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की माणूस शहाणा झाला की तो अत्यंत मूर्खपणा करायला सुरुवात करतो. कारण तो एक ठरवतो की आपण चुकायचं नाही आणि चुकला नाही की तो चूक झाली तरी दुरुस्त करत नाही. आणि त्यामुळे आत्मपरीक्षण हा विषय आउटडेटेड झालेला आहे. भाजपने काय आत्मपरीक्षण करायचं सोडा, पण भाजप इथपर्यंत आला का याचा विचार करणार आहोत का? पुढची 3 वर्ष कुठलीही महत्वाची निवडणूक नाहीये. अशा वेळेला शरद पवारांचा गट असेल, काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, यांनी पक्ष कसा चालवायचा ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि त्याच्यावर कालपासून कोणी चर्चा केलेली नाही. कारण विरोधी पक्षामध्ये तुम्ही असता तेव्हा एक गोष्ट मोठी असते की तुम्हाला आंदोलनातून घराच्या बाहेर पडून राजकारण करावं लागतं. आणि तेवढं आम्ही करणार नाही. आम्ही फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन राजकारण करू. ही जी काही नवी पद्धत आलेली आहे त्यातून पुढची 3 वर्ष काय बघायला मिळेल ह्याची चिंता मला सतावते. भाऊ, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की या मतदानाचा जो काही कौल आलेला आहे त्यातून जसा ठाकरेंना जसा इशारा मिळाला तसाच महायुतीतले जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधारी महायुतीतल्या घटक पक्षांना देखील हा इशारा मानायचा का? कारण तुम्ही जर बघाल तर पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या महापालिकांमध्ये जिथे शरद पवारांची, अजित पवारांची अनेक वर्षांपासूनची ताकद होती तिथे ते दोघेही एकत्र येऊनही त्यांना सत्ता मिळालेली नाही. शिंदे जे आहेत, शिंदे हे देखील महायुतीतले घटक पक्ष होते. जिथे जिथे शिंदेंनी भाजपसोबत युती केली तिथेच त्यांना यश मिळालेलं आहे. तर हा घटक पक्ष जे आहे शिंदे आणि अजित पवार यांना हा इशारा नाही आहे का? मला नाही असं वाटत. कुठल्याही पक्षाला कोणीही संपवू शकत नाही. हे पहिलं आपल्याला यातून बाहेर पडावं लागेल की कुठला तरी पक्ष कोणाला तरी खातो. ह्या निव्वळ कल्पना आहेत, ह्या पॉलिटिकल थिअरीज आहेत.
पण जोपर्यंत गांधीजींचंच एक चांगलं वाक्य आहे, विधान आहे की तुमच्या सहकार्याशिवाय कोणीही तुम्हाला अपमानित करू शकत नाही, तुमच्या सहकार्याशिवाय तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. मी आता तुम्हाला सांगतो की 3-3.5 महिन्यापूर्वी महापालिकांच्या किंवा ह्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांविषयी देवेंद्र फडणवीसांनी स्ट्रॅटेजी जाहीर केली होती. त्यांनी साफ सांगितलं होतं की आम्ही तिघांनी बसून ठरवलंय शक्य तितकं जागा वाटप करायचं, शक्य नसेल तिथे एकमेकाच्या विरुद्ध लढायचं, पण निकालानंतर एकत्र बसायचं हे आम्ही तिघांनी ठरवलंय. याचा अर्थ साधा सरळ होता की कालची निवडणूक असो, आधीची नगरपालिका नगर परिषदांची निवडणूक असो, हा सगळा म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांच्या नजरेत काय ती धूळफेक होती की आम्ही भांडतोय, खोटं भांडतोय, आणि आपणही त्यांना अधिक त्याला काय म्हणतात त्यांचा बवाल निर्माण करत होतो. पण प्रत्यक्षात ते लढत नव्हते. नारायण राणेंची 2 मुलं एकमेकाविरुद्ध उरावर बसली, कणकवलीत, आणि आता एकाचा नगराध्यक्ष आहे, दुसऱ्याकडे बहुमत आहे. मग उल्लू कोण बोललो? आपण बोललो ना, पत्रकार. ज्यावेळेला ते ओपनली सांगतायत की शक्य असेल तिथे एकमेकाविरुद्ध लढायचं, पण सत्तेत एकत्र बसायचं, याचा अर्थ अपोजिशनचा स्पेस खाऊन टाकायचा, ही स्ट्रॅटेजी होती. आणि त्याच्यावर गेल्या 3 महिन्यात चर्चा सुद्धा झालेली नाही. भाऊ, आता तुम्ही आपण तेच बोलत होतो, विशेषतः पुण्याचं विश्लेषण करताना, की अजित पवार तिथे सत्तेमध्ये सहकारी असू शकतात जरी विरोधात लढले तरी. हो, हा मुद्दा फक्त घेऊन भाऊंचा जो नम्रताने उल्लेख केला, आणि आय गेस आपल्या सहकाऱ्यांना तेच विचारायचे, मागे जे माझे सहकारी घुमे विचारत होते की उदाहरणार्थ फक्त नाही, पवार घ्या भाऊ. हे अगदी तुम्हाला आठवत असेल, मला वाटते नागालँडमध्ये काहीतरी झालं. नागालँडमध्ये विरोधी पक्षच नाही, हो शरद पवारांचाच पक्ष तिथला प्रमुख विरोधी पक्ष होता. हो आणि त्यांनी सरळ शरद पवारांना 2-2.5 वर्षापूर्वी हे केलं की आम्ही सत्तेत जातोय आणि तुम्ही परवानगी दिली नाही तर आम्ही फुटून वेगळे होऊन सत्ताधारी आघाडीत जाऊ. नाही भाऊ, तर सगळ्यांनाच सत्तेत बसायचे, कोणालाही विरोधी पक्षात बसायचं नाही. त्यामुळे लोकशाही धोक्यात आले. लोकशाही सत्तेतल्या पक्षांमुळे धोक्यात आलेली नाही. सगळ्याच पक्षांना सत्तेत बसायचे, विरोधी पक्षात कोणाला बसायचं नाही, आणि म्हणून लोकशाही धोक्यात आहे. पण तेवढा मुद्दा सोडून आपण पाहिजे तेवढी चर्चा करतो, फक्त त्या मुद्द्यावर चर्चा करत नाही. भाऊ, मला वाटतं की आता हीच परिस्थिती ओळखून भाजपने स्वबळावर लढायला पाहिजे का, कुबड्या फेकून दिल्या पाहिजेत का, जेणेकरून विरोधी पक्षही असेल आणि सत्ताधारी पक्षही असेल, म्हणजे मजबूत सत्ताधारी पक्षही असेल. नाही, तो कुठच्याही पक्षाची रणनीती हे ते ठरवतात. त्यांना आता आवश्यक वाटलं तिथे ते एकटे लढले, आवश्यकता नसेल तिथे त्यांनी इतरांना घेऊन लढले. हे रणनीतीचा भाग असतो त्यांच्या प्रत्येक पक्षाचा असतो. प्रत्येक पक्षामध्ये आपली रणनीती ठरवलेली असते. त्यांचं जे हित आहे, त्यांचा जो अजेंडा आहे, त्यानुसार त्यांनी चालव. माझी नेहमी टीकेची भूमिका इतकीच असते की तुमचा अजेंडा आहे, त्या अजेंड्याला तुम्ही हार्म करणारं वागत असाल तर मग मी त्याच्यावर टीका करतो. म्हणून मी आज उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करणारा व्हिडिओ आत्ता थोड्यापूर्वी टाकलाय. का? की त्यांनी मुंबईत टक्कर दिलेली आहे, टक्कर व्यवस्थित दिलेली आहे, जी इतर ठिकाणी झालं नाही. आणि आजच नव्हे तर मी साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, आणि त्याच्यात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस बरोबर युती मोडली किंवा एकटं जायचा निर्णय घेतला, त्याचं मी स्वागत केलेलं होतं. का? की बॅक टू रूट्स असं त्याचं हेडिंग मी इंग्रजीमध्ये दिलं होतं. की मुंबईतून शिवसेनेची सुरुवात झाली, आणि मुंबईत जर शिवसेनेची पाळमुळं खिळखिळी झाली तर उरलेल्या महाराष्ट्रात शिवसेना खिळखिळी होईल. आणि त्यामुळे जर परत एकदा सगळं लक्ष मुंबईकडे दिलं असेल तर ते योग्य पाऊल आहे, असं माझा 4 डिसेंबरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि हे काय फक्त उद्धवचं आहे असं नाही. तुम्हाला सांगतो की जेव्हा 2017च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना वाटलं की आपल्याला गुजरातमध्ये मोठं चॅलेंज आहे, पंतप्रधान असताना नरेंद्र मोदींनी 2017च्या निवडणुकीत गुजरातमध्ये 27 सभा घेतल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी फक्त 1 घेतली, फक्त मुंबईपुरती घेतली. पण ठीक आहे, पण ते मुंबई जर परत पाय रोवून उभं राहायचं म्हणून प्रयत्न करत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. भाऊ, हा तुमचा व्हिडिओ आम्ही जरूर बघू. अशाच जेव्हा गप्पांचा कार्यक्रम 2-3 दिवसांपूर्वी केला होता,
तेव्हा मी, प्रसन्न जोशी, नम्रता वागळे, आम्ही हे सांगितलंच होतं की हे सगळे एकमेकांची लुटूपुटूची लढाई करतायत बोलून, पुन्हा ते सत्तेसाठी एक येणार आहेत. पण आज ज्याप्रमाणे अजितदादा त्यांच्या काकांना जाऊन भेटले, मंत्रिमंडळाच्या बैठकीला आले नाहीत, पुढची स्टोरी पवार घराण्याची असेल का, हा एक प्रश्न. आणि त्यानंतर आम्ही आपले सगळे व्हिडिओ बघतो, अख्खा महाराष्ट्र बघतो, भारत बघतो. आम्हाला जरा जुन्या काळात घेऊन जाना. बाळासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई, बाळासाहेबांच्या आवाहनाला आवाज देत मुंबईकर आजही शिवसेनेला का मतदान करतायत? आम्ही खूप बातम्या छापतो, पाणी कसं अडलंय, रस्ते कसे वाईट आहेत, खड्डे कसे झाले आहेत, भ्रष्टाचार कसा झालाय, मला तरीही आवाज येत नाहीये. भाऊ, आपण कनेक्शन चेक करूया. माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, तुमचा येतोय पण दुसऱ्या कोणाचा आहे त्याचा आवाज येत नाही. ठीक आहे, मी त्यांचा प्रश्न, ठीक आहे, आम्ही माईक चेंज करून पुन्हा प्रश्न विचारतो. आता पहिला टेस्ट करा, माईक आवाज येतो. भाऊ नमस्कार, आवाज येतोय? भाऊ नमस्कार, आवाज हा, येतोय? मी मृणालिनी नानिवडेकर प्रश्न विचारतेय. हो, येतोय. आम्ही आपले सगळे व्हिडिओ बघतो. हा. आम्हीच नाही, अख्खा महाराष्ट्र बघतो, भारतभर व्हिडिओ बघितले जातात. मला तुम्हाला जुन्या काळात घेऊन जायचंय, जेव्हा आम्ही फार लहान होतो तेव्हा व्हिडिओही एवढे नव्हते. बाळासाहेबांचं तेव्हाचं गारुड नेमकं काय होतं, आणि आज इतक्या वर्षांनंतर मुंबईच्या आम्ही रोज बातम्या देतो की पाणी कसं तुंबलंय, रस्त्यात कसा भ्रष्टाचार आहे, कुठेतरी वचनं पाळली कशी जात नाही आहेत, तरीही शिवसेनेच्या मागे मुंबईतला मराठी माणूस का उभा राहिला? बाळासाहेबांचं गारुड अजूनही कायम काय? पहिली गोष्ट म्हणजे मी माझंच आठवण तुम्हाला सांगतो. मी लालबागच्या चाळीत वाढलेला आहे आणि आमच्या चाळीमध्ये आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहत होतो. 4 मजले होते आणि आम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या मजल्यावर तळमजल्यावरून पाणी चढवावं लागत होतं. साठम गुरुजी नावाचे नगरसेवक पहिल्यांदा 68 मध्ये निवडून आले आणि त्यांनी 4 इंची पाईप होता तो 10 इंची केला आणि त्यानंतर आमची सगळी चाळ ही अगदी 10 वर्षापूर्वीपर्यंत शिवसेनेची मतदार होती. हा बेसिक प्रश्न सोडवला होता. आता गंमत अशी आहे की बाळासाहेबांनी शिवसेना निवडणुकीत का उतरवली हे लक्षात घ्या. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समिती मोडली आणि ती समिती मोडली, त्याच्या परिणामी शिवसेना जन्माला आली हे पहिलं लक्षात घ्या. 60 मध्ये महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा सगळे विरोधी पक्ष मिळून समिती होती, पण समितीमध्ये कम्युनिस्ट, सोशलिस्ट, जनसंघ अशी भांडणं सुरू झाली. तरी त्यांचा जो कार्यकर्ता होता तो कुठल्याही पक्षाला बांधील नव्हता, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा कार्यकर्ता होता. आणि अशा वेळेला वॉर्सा पॅक्टनुसार सोव्हिएत संघराज्यातल्या सगळ्या लोकांनी हंगेरीवर हल्ला केला आणि तिथला पंतप्रधान होता इम्रे नाज, याला मारला आणि त्याच्या निषेधाचा ठराव मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये प्रजा समाजवादी पक्षाने आणला आणि त्यामुळे कम्युनिस्ट चिडले आणि त्यांनी त्या प्रस्तावाचा विरोध केला. काँग्रेसने पाठिंबा दिला आणि तो प्रस्ताव संमत झाला आणि समिती मोडली. महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजकारणामध्ये जनतेचे प्रश्न हवेत, महापालिकेच्या पलीकडचे प्रश्न नकोत, ही भूमिका घेऊन बाळासाहेबांनी 1968ची निवडणूक लढवली, 2 वर्ष संघटना चालवली आणि त्यातून शिवसेना उभी राहिली. मुंबईची मराठी अस्मिता यामध्ये संविधान आणि लोकशाही वाचवणं आलं कुठे याचा कधीतरी प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारा की बाळासाहेबांनी ज्या आधारावर शिवसेना मुंबईत उभी केली तो आधारच उद्धव ठाकरे यांनी तोडून टाकला. त्याचा परिणाम आपण बघतोय. जोपर्यंत त्या आधारावर गल्ली बोळातली शिवसेना चालू होती तोपर्यंत शिवसेनेचं गारुड होतं, ज्याला तुम्ही बाळासाहेबांचं गारुड म्हणता. बाळासाहेबांच्या काळात शिवसेना कदाचित जगातला एकमेव पक्ष आहे की जो पक्ष स्थापन झाल्यानंतर पुढची 10 वर्ष त्याला हेडक्वार्टर नव्हतं, मुख्यालय नव्हतं, पण गल्ली बोळ्यातल्या शाखा गजबज होत होत्या आणि शिवसेना मुंबईत फोफावत होती. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये
सेना भवन हे हायकमांड झालं आणि गल्लीतल्या शाखा ओस पडत गेल्या, तिथे शिवसेना मागे पडली. ते गारुड तुम्ही संपलं म्हणताना ते तिथे संपलं. गारुड हे शाखांचं होतं आणि आता काल परवा हे लोक शाखा फिरायला गेले होते. पण भाऊ या तरी- सगळ्यामध्ये तरीही यश का मिळालं? 20 जागा कमी झाल्या दिसतंय, पण तरीही मराठी माणूस उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी का उभा राहिला? आणि दुसरा प्रश्न, उद्धव ठाकरेंचं ठाकरे ब्रँडचं हे आव्हान भारतीय जनता पक्ष खरंच कधीतरी मोडून काढू शकेल का? मराठी मनांमध्ये प्रवेश करू शकेल का? ठाकरे ब्रँड तुम्ही म्हणता, मग लालू ब्रँड नव्हता का? मुलायम सिंग हा ब्रँड नव्हता का? इंदिरा गांधी हा ब्रँड नव्हता का? ब्रँडचा अर्थ लक्षात घ्या. लेबल म्हणजे ब्रँड नाही, ते लेबल लावलेला बॉक्स असतो, त्याच्या आत जो माल असतो आणि तो माल त्याची जी क्वालिटी असते त्याला ब्रँड म्हणतात. उद्या मी तुम्हाला काही आणीन आणि बाहेर बाखरवडी आणि चितळे लिहिलंय तर तुम्ही घ्याल, पण ती बाखरवडी तशी नसेल तर तुम्ही परत मला दारात उभा करणार नाही. ब्रँडचा अर्थ समजा. ब्रँड म्हणजे एक पर्टिक्युलर क्वालिटी असते, लेबल म्हणजे क्वालिटी नाही. हे गेले 3-6 महिने मी ऐकतोय ब्रँड 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 ब्रँड. हा कुठचा तुमचा शब्दकोश आणि माझा शब्दकोश कदाचित वेगळा असेल, पण माझ्या शब्दकोशानुसार ब्रँड याचा अर्थ एक ठराविक मूल्य किंवा क्वालिटी असते. आता गंमत अशी आहे की बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की बाळासाहेब हिंदुत्वाकडे वळले. त्याच्या 3 महिने आधी बाळासाहेब हे कम्युनिस्ट व्हायला निघाले होते. वावी भट आणि बानी देशपांडे मातोश्रीवर जाऊन त्यांना कम्युनिझमचे धडे देत होते. हे किती लोकांना माहिती आहे मला कल्पना नाही, पण सांगायचा हेतू असा की बाळासाहेब इन्स्टिंक्टने काम करायचे आणि लोकमत जो आहे त्याप्रमाणे. आणि त्यामुळे त्या दरम्यान लंडनमध्ये रवींद्र म्हात्रे नावाच्या आपल्या एका डिप्लोमॅटची हत्या झाली आणि बाळासाहेबांनी एक हिंदुत्ववादी संघटनांची बैठक बोलवली. त्या संघटना गेल्या, पण बाळासाहेब हिंदुत्ववादी होऊन गेले. तो हिंदुत्वाचा ब्रँड बाळासाहेबांना महाराष्ट्रात घेऊन गेला आणि त्या हिंदुत्वाच्या ब्रँडला जर उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली असेल तर भाजपचे हात त्यांनी भक्कम केले असं म्हणता येईल. भाऊ, मला याला जोडून हा एक प्रश्न विचारायचा आहे की ही जी निवडणूक झाली मुंबई महापालिकेची, ती हिंदुत्व विरुद्ध मराठी अस्मिता अशी झाली. सगळीकडे असाच नरेटिव्ह पसरवला गेला. ह्या दोघांच्या नरेटिव्हमध्ये हिंदुत्व विरुद्ध मराठी अस्मिता यात कोण विजयी झाला असं तुम्हाला वाटतं आणि त्याची काय कारण आहेत? मला वाटत ते कुठचा ब्रँड आणि कुठला काय, हे नॅरेटिव्हची लढाई होती. खरं आहे की त्यांनी तो हारून खान हा काय तो नॅरेटिव्ह आणला, यांनी मराठी अस्मितेचा ब्रँड आणला. मी 1957-55 पासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार हे ऐकत आलो. आता माझं वय 78, म्हणजे आपण साधारण समजू की 65 वर्ष तरी 55 वर्ष 60 वर्ष तरी मी हा मुंबई तोडण्याचा नॅरेटिव्ह ऐकत आलो. तुम्हाला एक आठवणीसाठी सांगतो की वसंतराव नाईक हे 11 वर्ष सलग मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेला वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून बदललं जाणार अशी चर्चा व्हायची, तेव्हा जांबुवंत धोटे हे वेगळ्या विदर्भाचं आंदोलन सुरू करायचे आणि वसंतराव नाईकांना हलवण्याची चर्चा बंद झाली की वेगळ्या विदर्भाचं आंदोलन बंद पडायचं. तसंच मुंबई तोडण्याचा पण एक नॅरेटिव्ह हा गेली 50 वर्ष ठराविक वेळेला बाहेर काढला जातो, त्या पलीकडे काय होत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठचा ब्रँड हरलाय कुठचा. आज आपल्या सोयीनुसार मुंबईकरांनी निकाल दिलेला आहे. भाऊ, अगदी जाता जाता आणखीन एक प्रश्न, तो म्हणजे यालाच जोडून आपण ठाकरेंबद्दल बोलतोय म्हणून तुम्ही म्हणालात की ठाकरेंनी जे आवाहन केलं होतं त्या शब्दाला मुंबईकर जागला आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना त्यांनी स्पर्धेत टिकवून ठेवलं, संघर्षाची ताकद त्यांना दिली. शिंदेच्या बाबतीत मग असं काय झालं जे ठाकरेंची नाव घेऊनच निवडणूक लढले, ज्यांच्याकडे ठाकरेंनी दिलेल्या पक्षाचं नाव आहे, ठाकरेंनी दिलेलं पक्षाचं चिन्ह आहे, आम्ही ठाकरेंच्या मतावर विचारांवर चालतो असं म्हणतायत, सत्तेची ताकद त्यांच्या मागे आहे, मग त्यांचं कुठे चुकलं? त्यांचा स्ट्राईक रेट एवढा का कमी आला? पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याच बातम्या ऐकायच्या तर मुंबईत एकनाथ शिंदे बरोबर फक्त आमदार आणि फक्त नगरसेवक गेले होते.
केडर सगळंच्या सगळं उद्धव ठाकरेंकडे होतं, अशी सगळी चॅनेलवरून प्रत्येक डिबेटमध्ये सांगितलं जात होतं. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे बरोबर निवडून आलेली माणसं गेली, हा नॅरेटिव्ह होता सगळ्या चॅनेलचा. आता प्रश्न असा आहे की तिथून त्या स्क्रॅच पासून एकनाथ शिंदेनी सुरुवात केली आणि एकनाथ शिंदेचे काय 27-28 आलेत. याचा अर्थ एकनाथ शिंदेनी आपला ठाण्याचा बालेकिल्ला टिकवला. उद्धव ठाकरेंना मुंबईचा बालेकिल्ला टिकवता आला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे हे अवघ्या 3.5-4 वर्षापूर्वी पर्यंत फक्त ठाण्याचे नेते होते, शिवसेनेचे महाराष्ट्राचे नेते नव्हते. त्यांनी 3.5 वर्षापूर्वी सुरुवात केली, उद्धव ठाकरेंनी 25 वर्षापूर्वी सुरुवात केली. आणि त्यामुळे जो कम्पेअर करतो आपण, तेव्हा मग उद्धव ठाकरे हे आपल्या बालेकिल्ल्यामध्ये किती टिकलेत आणि एकनाथ शिंदे ठाण्यात किती टिकलेत हे बघावं लागेल. नाही भाऊ, मी पुन्हा तुम्हाला परळ लालबागमध्ये घेऊन येतो. विषय बालेकिल्ल्याचा आहे. तर ठाकरेंचा परळ लालबाग हा कायम ठाकरेंचा बालेकिल्ला मानला गेला. आता देखील जर तुम्ही निकाल पाहिलेत तर हा जो बेल्ट आहे त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालेलं आहे. अगदी त्या ठिकाणी मनसेचे देखील उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हणजे मराठी कार्ड आपण ज्याला म्हणतो, मराठी फॅक्टर्स म्हणतो, मराठी माणसाचा मुद्दा म्हणतो, तो इथे लालबाग, परळ, चिवडी, वळली या भागामध्ये चालतो आणि इतर मुंबईमध्ये मात्र चालत नाही. याचं तुम्ही विश्लेषण कसं कराल? याचं तुम्हाला खूप मागे जावं लागेल. 1980च्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी निवडणूक विधानसभेची लढवली नाही. त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आणि 2 विधान परिषदेचे आमदार घेतले. त्याच्यानंतर ज्या 84च्या निवडणुका आल्या त्यामध्ये वामनराव महाडिक त्या पट्ट्यामध्ये कमळ निशाणीवर उभे राहिले होते, ज्याच्यावरून बाळासाहेबांनी नंतर कमळाबाई हा टोमणा मारला. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेनेचा अगदी बोजवारा उडाला, पण दत्ता सामंत हा ब्रँड तेव्हा गिरण गावात चालला. पण अवघ्या 2-2.5 महिन्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदा सगळी महापालिका एक हाती जिंकली. ती गिरणी संपानंतरची आहे. तेव्हा गिरणपट्टा हा सतत नगरसेवक शिवसेनेचे निवडून देत होता, पण आमदार निवडत नव्हता. 68, 73, 78 आणि 85 या लागोपाठच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक शिवसेनेचे यायचे, पण आमदार फक्त 2 आले. ते एक होता कृष्णा देसाईच्या हत्येनंतर वामनराव महाडिक पोटनिवडणुकीतून निवडून आले आणि 72 मध्ये नवलकर गिरगावमधून निवडून आले. त्या मधल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत तिथलाच मतदार शिवसेनेचा आमदार किंवा खासदार निवडत नव्हता. तेव्हा बालेकिल्ला तुम्ही कशाला म्हणता? फक्त पालिकेपुरता की राजकारणात, हे तुमच्या पड्याने. त्यामुळे आत्ता सुद्धा टिकले तो नगरसेवक टिकलाय. नगरसेवक टिकलाय, त्याला पक्ष म्हणायचा की नगरसेवक याचा तुम्ही विचार करा. भाऊ, तुम्ही असं म्हणत असलात तरी 90 नंतर, म्हणजे विशेषतः हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर मराठी माणूस, म्हणजे हे जे बालेकिल्ले आहेत तुम्ही म्हणता, तिथे आमदारही निवडून येत होते आणि अनेकदा खासदारही येत होते. मध्ये फाटाफूट झाली तेव्हा काँग्रेसला फायदा झाला वगैरे, ठीक आहे. आता आपण जेव्हा शिंदेचा विचार करतोय आणि ठाकरेंचा विचार करतोय, तेव्हा मुंबईमध्ये ठाकरेंच्या मागे मराठी माणूस अधिक प्रमाणात उभा राहिलेला आहे असं दिसतंय. शिंदेना युतीचा फायदा झाला आहे. म्हणजे विशेषतः त्यांनी मुंबईत युती केली, ठाण्यात युती केली आणि कल्याण डोंबिवलीमध्ये युती केली. कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये त्यांचे जास्त नगरसेवकही निवडून आलेले आहेत. पण संभाजीनगर असेल किंवा नाशिक असेल किंवा नवी मुंबई असेल किंवा मीरा भाईंदर असेल, जिथे शिंदेंचीही ताकद होती, म्हणजे जिथे विधानसभेला त्यांना युतीत यश मिळालं, पण जेव्हा भाजप समोर उभं ठाकतं तेव्हा शिंदेना ते यश मिळालेलं नाही आहे. या महापालिकेच्या निवडणुकीतून दिसून आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की शिंदेना भाजपचं आव्हान पुढच्या काळात या सगळ्या भागात आहे आणि भाजपबरोबर जर युती नसेल तर शिंदेसाठी इथे अस्तित्वाची लढाई असेल किंवा फार मोठं आव्हान असेल, असं तुम्हाला वाटत नाही का? मुळात याचं कारण शिंदेची ओरिजिनल शिवसेनेतली लढाई तुम्ही लक्षात घेत नाहीये. उद्धव ठाकरेंनी शिंदेची कोंडी केली नसती तर शिंदे बाहेर पडले नसते.
तेव्हा शिंदेची लढाई मूळच्या शिवसेनेत होती आणि आता ती भाजप बरोबर आहे. आता ते स्वयंभू नेता म्हणून भाजपच्या विरुद्ध उभे राहतील. पण जोपर्यंत त्यांची ताकद तेवढी होत नाही, एकनाथ शिंदे हे एक प्रादेशिक पक्षाचे नेते म्हणून उभे राहत नाहीत, तोपर्यंत भाजप शिंदेना बरोबर ठेवणार. अजितदादांना ठेवण्याची मी गॅरंटी देत नाही, पण एकनाथ शिंदे हा सशक्त, म्हणजे जसा DMK आहे किंवा तिकडे नवीन पटनाईक होते, तसा एक प्रादेशिक सशक्त नेता बनवण्यापर्यंत भाजप हा शिंदेना मदत करील आणि नंतरची लढाई ही शिंदे आणि भाजप यांच्यातच होणार आहे. आणि त्या दृष्टीने शिंदेना सशक्त करणं यासाठी भाजप मदत करेल. तुम्हाला आम्हाला ते आपसात भांडले पाहिजेत म्हणून शिवसेना आणि भाजपचं भांडण होणार नाही. भाऊ प्रसन्न म्हणून मी बोलतोय. तुम्हाला 3 महिन्यापूर्वी तुम्हाला 3 महिन्यापूर्वी जे देवेंद्र फडणवीसांनी स्ट्रॅटेजी सांगितली त्याची मी आठवण तेवढ्यासाठी करून दिली. भाऊ मी 2 प्रश्न क्लब करून तुमच्याकडे येतोय आणि त्याला एक जो आणखी कर्सर आहे तो त्याला जोडलेलाच आहे. प्रश्न क्रमांक 1, MIM ला 90 पेक्षा जास्त नगरसेवक एकूणरित्या महाराष्ट्रात मिळालेले आहेत. मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी चांगला आकडा गाठलेला आहे. मनसेपेक्षा जास्त आज MIMचे नगरसेवक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या MIMच्या या प्रोग्रेशन बद्दलकडे तुम्ही कसं पाहता? MIM ही आता महाराष्ट्रातल्या मुसलमानांसाठी सेक्युलर पक्षांनी केलेली निराशा, त्यामुळे मग जर का धड आम्हाला ते सेक्युलर मानत नसेल तर आता आम्ही मुसलमानच राहतो, म्हणून मी फार सांभाळून शब्द वापरतो. MIM ही आता महाराष्ट्रातल्या मुसलमानांसाठी त्यांची शिवसेना बनली आहे का? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे की जे एक वेगळं अस्मितेचं राजकारण घेऊन उभे राहिले, त्याची कारणं वेगळी होती पण त्यांनी आपला पक्ष काढला आणि एक बंदमूठ होती इतकी वर्ष की ठाकरे बंधू एकत्र आले तर, गेली 20 वर्ष ही एक बंदमूठ होती, ठाकरे बंधू एकत्र आले तर चमत्कार होईल, ठाकरे बंधू एकत्र यायला हवेत. ती अखेर मूठ उघडली. ती उघडल्यानंतर काय दिसतंय? उद्धव ठाकरेंचे आकड्या खरंच त्यांच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स एका बाजूला, राज ठाकरेंचा परफॉर्मन्स पाहता ही बंदमूठ उघडल्यानंतर तुम्ही राज ठाकरे, त्यांचा करिश्मा, त्यांचा ब्रँड हे कसं पाहताय? आणि याला जोडलेला तिसरा प्रश्न नव्हे, याला जोडलेला वेगळ्या अर्थानं उपप्रश्न, अशीच परिस्थिती राष्ट्रवादीची पण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा वेगळी झाली होती काँग्रेसपासून वेगळ्या अस्तित्वासाठी. आज त्याचं औचित्य काय राहिलंय? एकूण 2.5 प्रश्न माझे. पहिली गोष्ट म्हणजे OIC कडे तुम्ही बघता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, OIC तोतया मुसलमानांना संपूर्ण खऱ्या मुस्लिम नेतृत्वाकडे आणायला बघतोय. तुम्ही जर 95ची निवडणूक बघितली बाबरी पडल्यानंतरची, तर मुंबईमध्ये मुस्लिम लीगच्या काहीतरी 13 नगरसेवक होते. मुलायम सिंग मुंबईत आला 95च्या निवडणुकीपूर्वी आणि मुलायम सिंगने इथल्या मुस्लिम लीगचे 11 नगरसेवक आपल्याकडे घेतले. ते समाजवादी झाले. बशीर पटेल वगैरे ती नावं होती, त्यातले अनेक जण आमदार झाले वगैरे वगैरे. त्यानंतर तोच सगळा मुस्लिम वोटर होता तो आपल्या शरद पवारांच्या पक्षाकडे गेला, काँग्रेसकडे गेला, नंतर शरद पवारांच्याकडे गेला. मग तोच गेल्या वेळेला OIC कडे गेला, वारिस पठाण वगैरे निवडून आहे. तर मुस्लिम वोटर ज्याला आहे, मुस्लिम वोटर जो आहे तो नेहमी टॅक्टिकल मतदान करतो. त्याला भाजपला हरवायचंय, कारण भाजप म्हणजे हिंदुत्व. तेव्हा भाजपला हरवायचंय तिथे तो भाजपला हरवणाऱ्या समर्थ उमेदवाराला निवडतो, त्याचा पक्ष कुठलाही असो. त्यामुळे OIC जो आहे, OIC हा दक्षिणेतला मुस्लिम नेता असला तरी तो गेली 10-12 वर्ष धडपडतोय त्या मुस्लिम नेता व्हायला, ऑल इंडिया नेता व्हायला. आणि बाळासाहेबांचं जी मी मगाशी तुम्हाला रेकॉर्डेड शिवाजी पार्कचं भाषण सांगितलं, त्या भाषणाची टेप काढून बघा. त्यामध्ये नांदेडला OICनी पहिल्यांदा महाराष्ट्रात निवडणूक लढवली आणि चांगले नगरसेवक आले होते. त्याचा बाळासाहेबांनी इशारा त्या भाषणात दिलाय. ज्यावेळेला बाळासाहेब रुग्णाईत होते की तो OIC नांदेडपर्यंत आला बघा, हे मला आठवतं अजून. पण सांगायचा मुद्दा असा की OIC अत्यंत सिस्टमॅटिकली वेगवेगळ्या सोकॉल्ड सेक्युलर म्हणजे इस्लामिस्ट पक्ष जे आहेत, मी या सगळ्यांना आता तोतया इस्लामिस्ट पक्ष म्हणतो, जे स्वतःला सेक्युलर म्हणतात. ते अँटी हिंदू आहेत. हे सगळे पक्ष सेक्युलर नाही आहेत, ते अँटी हिंदू पक्ष आहेत. आणि त्यांच्याकडे भरकटलेला जो मुस्लिम वोटर आहे त्याला परत एकदा मुस्लिम लीग किंवा मुस्लिम पक्षाकडे आणण्याचं काम OICने अजेंडा म्हणून घेतलेलं आहे. ही एक बाजू झाली.
दुसरा पक्ष तुम्ही राज ठाकरेंचा विचारलं. राज ठाकरे, मला असं वाटतं की त्यांनी आता ह्या सगळ्या राजकारणाचा त्यांना कंटाळा आलेला आहे. म्हणजे राजसन्यास घ्यायचा विचार आहे का मला माहित नाही. आणि ती झाकली मूठ बरोबर आहे, पण ते बरोबर आल्यामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा झाला हा एक भाग असला तरी माझ्या डोक्यात अजून एक शंका आहे की राज ठाकरे हे खरोखरच आपल्या भावाकडे आले आणि मराठी अस्मितेसाठी आले की जे त्यांनी 5 जुलैला वरळी डोममध्ये सांगितलं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. तर देवेंद्र फडणवीसांची इच्छा म्हणून राज ठाकरे इकडे आले का? 5 जुलै पासून 24 डिसेंबर पर्यंत त्यांनी युतीची घोषणा होणार नाही याची काळजी घेतली. ही देवेंद्र फडणवीसांची स्क्रिप्ट होती का? याच्यावर कधीतरी चर्चा करा, एवढंच आहे. राष्ट्रवादी शरद पवार, हा माझा शेवटचा प्रश्न होता. हा, शरद पवार, सॉरी, शरद पवार हे थकलेले आहेत आणि मला म्हणजे त्यांनी इतकं रेटून आणलं, पुढे बिचाऱ्यांची त्यांची मला दया येते. याचं कारण आपण लोकांनी त्यांची फसवणूक केली आहे पत्रकारांनी की पवार साहेब पावसात भिजले आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदललं. असं काही झालं नव्हतं, पण तुम्ही त्यांना ती एक काय म्हणतात ती नशेची गोळी दिली आणि ते बिचारे 5 वर्ष फरफटले. 5 वर्षापूर्वी 2019च्या निवडणुकीत पवारांनी पावसात भिजल्यामुळे कुठलाही फरक पडला नव्हता. निवडणुकीत त्यांचे 54च आमदार आले होते. त्यांनी अख्खा तबेला पाठवला. पवारांनी पहिल्यांदा घोडे बाजार सोडून तबेला विकत घ्यायला सुरुवात केली. आपण त्याचं सेक्युलर म्हणून स्वागत केलं आणि आज तो सगळा डाव फसलेला आहे आणि हे होणार होतं याची माझा व्हिडिओ तुम्ही किंवा माझे त्या काळातले ब्लॉगवरचे लेख बघितले तर हे सगळं मी भविष्यवेत्ता असल्यासारखं लिहिलेलं आहे. ते होणार होतं आणि पवारांचं ते झालंय. हो, जाता जाता अगदी एक शेवटचा प्रश्न. अजित दादा हे पवारांच्या इशाऱ्यावर पूर्ण करा, मुद्दा पूर्ण करा. हा, तर मी तेव्हाच सुद्धा सांगितले की अजितदादा हे युतीमध्ये जाणं हा शरद पवारांनी सुप्रिया ताईंच्या विरुद्ध केलेला गेम आहे, असाही माझा व्हिडिओ तुम्हाला सापडेल. जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न. ठाकरे बंधू एकत्र येणं हे विजयाकडे नेणारं ठरलं नाही, त्यांना कॉम्पिटिशनमध्ये उभं केलं. याचं एक असं विश्लेषण काल बोलता बोलता समोर आलं होतं की दोन्ही ठाकरेंची बलस्थानं सारखी आहेत आणि त्यांचे वीक पॉइंट्स पण सारखे आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला होता, ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले होते, हे पक्ष जर आता ठाकरेंसोबत असते तर जागा आणखीन वाढल्या असत्या का? कारण ह्या पक्षांची विचारसरणी, त्यांची बलस्थानं, वीक पॉइंट्स हे वेगळे वेगळे आहेत, त्याने फरक पडला असता का? नाही, काही वेळेला मीडियामधून इतके गैरसमज निर्माण केले जातात आणि जे पक्ष मीडिया ड्रिव्हन चालतात त्यांचं नुकसान अपरिहार्य असतं. 2024च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचा विजय झाला नव्हता, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय झाला नव्हता. हे कंठशोष करत तुमचे देवेंद्र फडणवीस सांगत होते की दोघांमध्ये अवघ्या 2 लाखाचा फरक आहे, 0.3% फरक आहे. आपण म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना ते ऍड्रेस करायचे की आपण जर 3-4% मतदान वाढवलं तर हेच निकाल उलटे पालटे होतील, जे साधारणतः 6 महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत झाले. पण ना आपण समजून घेतले ना विरोधी पक्षाने समजून घेतले. पत्रकार अजूनही विचारतात की लोकसभेपासून विधानसभेपर्यंत असं काय झालं होतं की निकाल उलटे पालटे झाले. मतदार असा कसा बदलू शकतो? उद्धव ठाकरे निकालानंतर 1 तासाच्या आत बदलले. काल 1 तासापूर्वी ते युतीत होते, 1 तासानंतर त्यांचं मत बदललं आणि ते महाविकास आघाडीकडे गेले. उद्धव ठाकरे जर 1 तासात मत बदलू शकत असेल तर मतदार 6 महिन्यात मत का बदलणार नाही? तेव्हा सांगायचा हेतू असा की महाविकास आघाडी हा प्रयोगच चुकीचा होता, लादलेला प्रयोग होता. तो लोकसभेत पराभूत झाला नाही. याचं कारण त्यावेळेला RSSने बीजेपीच्या बाबतीत हात आखडता घेतला होता आणि त्याचा परिणाम होता तो लगेच हरियाणा वगैरे तुम्ही नंतरच्या काळात बघितलात, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहार. तेव्हा प्रश्न असा आहे की ते तिघेही एकत्र असले. मी तुम्हाला एक जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगतो की आपण जे फार मोठ्या पॉलिटिकल थिअरीमध्ये अडकतो
ते चुकीचं आहे. ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी युतीतून बाहेर पडायचा निर्णय घेतला, मी साताऱ्याच्या एका खेड्यामध्ये होतो आणि मी एसटी स्टँडवर वाट बघत उभा होतो. एक तिथला प्रवचनकार बुवा शिंदे मला भेटला आणि बोलता बोलता म्हणाला, काय चाललंय तुमचं, काय काय चर्चा चालल्या वगैरे. तर त्यांनी मला तिथे सांगितलं की अहो माऊलींनी सांगून ठेवले. म्हटलं काय माऊलींनी सांगितले आत्ताच? म्हणे हो. त्यांनी मला ज्ञानेश्वर माऊलींच्या भारुडातल्या 2 ओळी सांगितल्या. म्हणाले बाकीचं शोधा आणि अभ्यासा. काठ्याच्या अणीवर वसले 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. मी तिथून सातारा पुणा येताना माझ्या डोक्यात त्या ओळी घुमत होत्या. पुण्याला आलो, इंटरनेटवर जाऊन ते शोधून काढलं आणि मी थक्क झालो की एक खेड्यातला प्रवचनकार मला उत्तम विश्लेषण देत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही 2 ओसाड गावं होती आणि उद्धव ठाकरे म्हणजे अख्खी शिवसेना हा वसेची ना. हे मला एका भारुडातून त्या माणसाने समजावलं. एक एवढं मोठं राजकारण त्या माणसाने मला उलगडून दाखवलं. मी अशा लोकांकडून शिकतो आणि म्हणून हे तिघेही एकत्र असते तरीही RSSने हात आखडता घेतला नसता तर लोकसभेला सुद्धा दणदणून आपटले असते. भाऊ खूप खूप धन्यवाद, तुम्ही इतक्या दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्या त्याबद्दल.